बेचैनी आणि राग दूर करण्याचा योग्य मार्ग. मनुष्य मात्राच्या आत अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत बेचैनी राहणारच आहे. तिचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. सर्वसामान्यपणे आपण उपयोग करूनही घेतो, पण तो योग्य असतो का? आपण 2 प्रकारे उपयोग करतो आणि या दोन्ही प्रकारात धोकाच असतो. बेचैनी बाहेर काढण्यासाठी आपण बेचैनीचाच उपयोग करतो. क्रोध, घृणा, हिंसा, ईर्ष्या, प्रतिस्पर्धा, संघर्ष यांचा आपण बेचैनी काढण्यासाठी उपयोग करतो. यामुळे बेचैनी समाप्त होणार नाही. जोवर अंतःस्थातील आत्मस्वरूप प्रकाशमान होत नाही, जोवर आत लपलेल्या बीजांचं मूल बनत नाही आणि आपला खरा स्वभाव प्रकट होत नाही, तोवर बेचैनी दूर होणारच नाही. थोडा वेळ आपण आपली बेचैनी ओंजळ भरून उपसून दुसऱ्याच्या अंगावर टाकू शकता. अशा रीतीनं आपल्यातील ओंजळभर बेचैनी दुसऱ्यावर टाकून कदाचित तात्पुरतं समाधान मिळेलही, पण त्यामुळे आपण आपली शक्ती व्यर्थ वाया घालवत असतो. ज्या शक्तीमुळे खूप मोठी विकास यात्रा पार पडू शकते, त्या शक्तीद्वारे आपण दुसऱ्यांना आणि स्वतःला सुद्धा दुःख आणि वेदना बहाल करत असतो. याखेरीज आपण या बेचैनीचा आणखी कोणता उपयोग करतो बरं? आपण जेव्हा बेचैनी काढून बाहेर फेकू शकत नाही, तेव्हा आपण ती विसरण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी कुणी मद्यपान करतं, कुणी सिनेमागृहात जाऊन बसतं, तर कुणी संगीत ऐकू लागतं. आत ही जी वादळाची खळबळ आहे ती विसरून जावी, तिची जाणीवही होऊ नये असा आपला प्रयत्न असतो. हा प्रयत्नसुद्धा वेळ आणि शक्तीचा अपव्यय असतो. एक तिसरा आणि योग्य मार्ग आहे, तो म्हणजे या बेचैनीला समजून घ्या आणि तिचं साधनेत रूपांतर करा. ही बेचैनी साधनेत रूपांतरित होऊ शकते. तिला विसरण्याची गरज नाही. या बेचैनीला हिंसात्मक विकृत मार्गाने प्रेरित करून बाहेर काढण्याचीही गरज नाही. बेचैनीचा आध्यात्मिक उपयोग होऊ शकतो. तिचा शिडीसारखा वापर होऊ शकतो. ही बेचैनी म्हणजे एक शक्ती आहे, उकळत्या ऊर्जेचा प्रवाह आहे. हा प्रवाह तुम्ही ऊर्ध्वगतीला नेऊ शकता. आता रागाचेही तसेच आहे. तुम्हाला कदाचित जाणीव नसेल, तुम्हाला राग आला तर राग कोणावर तरी काढायचा किंवा दडपून टाकायचा, अशा 2च मार्गांनी रागाचं शमन होईल असं तुम्हाला वाटतं. पण हा दडपलेला क्रोध मागे पुढे कधीतरी उसळून बाहेर पडणारच. ते विषारी रसायन आत खदखदत राहणार आणि कुठं ना कुठं बाहेर पडणार. यात आणखीनच धोका असतो, कारण ज्यांचा काही संबंधच नाही अशा लोकांवर राग काढला जाऊ शकतो. यामुळे काय होईल तर क्रोधाची छाया पसरत जाईल आणि साऱ्या जीवनाचं नुकसान करेल. मायकल एंजेलो हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी आणि अभियंता होता. त्यानं असं लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा क्रोध माझा ताबा घेतो आहे असं मला वाटतं, तेव्हा मी आपली चिन्ही उचलून मूर्ती बनवायला लागतो. दगडांवर घाव घालतो आणि मग मलाच माझे आश्चर्य वाटतं की हातोडी चिन्हीचे घाव पाषाणावर घालता घालता 5-7 मिनिटात मला हलके वाटायला लागतं. क्रोध गळून गेलेला असतो. कुणा माणसांवर त्या क्रोधाचा प्रहार करायची गरजच उरलेली नसते. बेचैनी आणि रागावर नियंत्रण राखण्यासाठी एकदा नक्की हे वाचा आणि प्रयत्न करा. आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. धन्यवाद.